नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला अवकाळी पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे फळबागा आणि भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर शेतकरी यामुळे आर्थिक गर्तेमध्ये अडकलेला आहे। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। थेट शेतातून पिकांच्या नुकसानीची माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे। बघूया। नागपुरात मध्यरात्री पाऊस झाला आणि सोसाट्याच्या वारामुळे जे आहे कुठेतरी नागपूरसह ग्रामीण भागामध्ये जो आहे फळ पिकांना आणि भाजीपाला पिकांना फटका बसलेला आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून वातावरण जे होतं ते एकदम तापलेलं होतं। 42 अंशाच्या घरात तापमानसुद्धा गेलेलं होतं। मात्र काल जे तापमानात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली। खरं तर दिवसभर ढगाळ वातावरण होतं। त्यानंतर मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास जो आहे अनेक भागांमध्ये पाऊस झाला, त्यामुळे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। मोहरीचं खरं तर हे पीक आहे, मात्र काल झालेल्या पावसामुळे कुठेतरी जे आहे झाडं जे आहे ते वाकून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अशाच पद्धतीने कुठेतरी काही भागांमध्ये संत्रा जो आहे संत्र्यावर सुद्धा याचा परिणाम झाला असं व्यक्त केलं जातं। यासोबत खरं तर भाजीपाला पिकांना मोठा फटका बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण भाजीपाला पीक हे शेतकऱ्यांना दैनंदिन पैसे देणारं एक पीक असं म्हटलं। जे पाऊस झाला किंवा अवकाळी पाऊस झाला त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसलेला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी पाऊस झाला तर शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होईल अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।